देश एक, संविधान एक आणि नागरिकांची सुरक्षता ही केवळ गोष्ट नव्हे तर जबाबदारी आहे हे दाखवून देत प्रजासत्ताक दिनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने नॉर्थ ईस्ट कनेक्ट उपक्रम प्रभावीपणे राबविला। महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नाशिक शहरात भक्कम प्रतिसाद मिळाला। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांनी सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला। ईशान्य भारतातील विद्यार्थी व नागरिकांचा थेट संवाद। नाशिकमध्ये वास्तव्यात व शिक्षणासाठी आलेल्या ईशान्य भारतातील विद्यार्थी व नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि पोलिसांशी थेट संवाद साधला। या संवादात विद्यार्थ्यांनी त्यांच्या वास्तविक अडचणी, अनुभव आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या। त्यावर पोलिसांकडून कोणतीही तोडजोड न करता संपूर्ण संरक्षण व सहकार्याची ठाम हमी देण्यात आली। यामध्ये सीपी व्हॉट्सअप सेवा, डायल 112 आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही देखरेख, पोलीस नियंत्रण कक्षाची कार्यप्रणाली, टवाळखोरांविरोधातील कठोर कारवाई, दामिनी पथक, निर्भया पथक, मॉर्निंग वॉक उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे विशेष उपक्रम याची सविस्तर माहिती देण्यात आली। पोलीस आयुक्तांचा थेट सहभाग। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः अनेक विद्यार्थी व नागरिकांशी संवाद साधत नाशिक पोलीस तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असा स्पष्ट संदेश दिला। पोलीस ठाणे स्तरावर मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित राहिले। या उपक्रमाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ईशान्य राज्यातील नागरिकांमध्ये भीती नव्हे तर विश्वास निर्माण करण्यात नाशिक पोलीस यशस्वी ठरले आहे। नॉर्थ ईस्ट कनेक्ट म्हणजे केवळ उपक्रम नाही, तो समावेश, सुरक्षता आणि भारतीय एकात्मतेचा ठाम संदेश आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।